गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. चौथ्या अध्यायाच्या अभ्यासाला सुरुवात झालेली आहे. मागच्या वेळी जरा दुसरा अध्याय का तिसरा अध्याय का चौथा अध्याय अशी एक थोडीशी गफलत झाली आणि आता आपण नक्की क्लिअर करूया की चौथ्या अध्यायाला अभ्यास सुरुवात झालेली आहे. आणि चौथ्या अध्यायामध्ये भगवंतानी असं सांगितलं की दुसऱ्या अध्यायात सांगितलेला जो कर्मयोग आणि ज्ञानयोग आहे तर तो योग हा लोपला. प्रथम तो सूर्यदेवाला सांगितला गेला. सूर्यदेवानी मनूला सांगितला, मनूने विवस्वानाला सांगितला, इक्ष्वाकूला सांगितला. पण मध्यंतरी ती जी काय कर्मयोगाची किंवा त्या ज्ञानयोगाची जी परंपरा होती ती लुप्त झाली. म्हणून हा योगुलोपीला इही लोके, म्हणजे या लोकी ती काय झाली, ती लुप्त झाली. कशी काय लुप्त झाली हे काही मला पत्ता लागला नाही. मग असं एक संभाषण झाल्यावर अर्जुनाचं आणि त्या भगवंताचं, त्यानंतर मग अर्जुनाने प्रश्न विचारलेत भगवंताला की नक्की हे जे काय तू बोललास आत्ता मला योगासंदर्भात, कारण कर्मयोग आणि कर्मसन्यास या दोन गोष्टी या चौथ्या अध्यायाच्या निमित्ताने आपल्याला समजावून सांगायच्या आहेत. आणि आपण चौथ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच काय म्हणूया एक अंतःकरणात आपल्या प्रतिमा सेट करून घेतलेली आहे की कर्मयोग आणि कर्मसन्यास दोन्ही वेगळे नाहीत. जे हे दोन योग वेगळे समजतात ते बालबुद्धीचे असतात, अशी एक मागच्या वेळी आपण टर्मिनॉलॉजी वापरली होती. तर अर्जुनाने प्रश्न असा विचारला, तू संसार श्रांताची सावली, अनाथ जीवांची माऊली, आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा. कारण तू जन्ममरणाच्या श्रमाने दमलेल्या जीवांची सावली आहेस. तू अनाथ जीवांची माऊलीच आम्हाला प्रसवली आहेस. तुझ्या पोटी आम्ही गुरुपुत्र म्हणून जन्माला आलो. याला कारणही तुझीच कृपा किंवा आमच्या पालनाकरिता तुझीच कृपा जन्माला आलेली आहेस. हे प्रथम दुसऱ्या अध्यायात अर्जुनाने भगवंताचं शिष्यत्व स्वीकारलेलं आहे. त्यामुळे त्यांनी डिक्लेअरच करून टाकलं आहे की आम्ही गुरुपुत्र आहोत, म्हणजे भगवान श्रीकृष्ण हे श्रीगुरु आहेत. आणि त्यामुळे गुरुपुत्र असल्यामुळे आम्हाला काही काळजी करण्याचं कारण नाही, कारण तू कसा आहे, अनाथांची सावली आहेस. म्हणजे जन्ममरणाच्या चक्रात सापडलेले जे सगळे ते सगळे अनाथ, मग अशा अनाथांची तू काय आहेस, सावली आहेस. म्हणजे अनाथांना पुन्हा सनात करायची जी काय भाषा आहे ती भगवंताच्या ठिकाणी आहे. म्हणजे तेवढी कृपा त्याच्या ठिकाणी असल्यामुळे अनाथ जीवांची माऊली, आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा. म्हणून आत्ता ती जी काय कृपा तुझ्या पोटी प्रसवलेली आहे ती केवळ आमच्या हिताकरिता आहे. आणि आमच्या हिताकरिता जर का ती कृपा प्रसवलेली असेल, हे अर्जुनाने ऑलरेडी फर्स्ट ओवीमध्ये डिक्लेअर केलेलं असल्यामुळे मला सुद्धा या ओव्यांकडे पुढे येणाऱ्या अत्यंत बारकाईने बघण्याची गरज आहे. मुख्य विचार काय असतो की जेव्हा अशी काही भाषा तयार होते किंवा 9व्या अध्यायाच्या निमित्ताने एक भाषा तयार झाली आहे, ती माऊलींच्या बाजूनी आहे. तरी अवधान ऐकले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, आपले ऐसे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. आता तरी अवधान ऐकले दीजे असं जेव्हा म्हणलं त्यावेळी काय 8 अध्याय होईपर्यंत अवधान देऊ नका म्हणलेले होते काय, हा विचार करायची गरज आहे. अवधान हे प्रत्यक्ष प्रत्येक वेळी असलंच पाहिजे. जोपर्यंत अवधान आपल्या अंतःकरणाचं त्या श्री गुरु काय सांगतात तिथे नसतं तोपर्यंत काय आहे, मी सर्व सुखासी पात्र होईजे ही जी भाषा आहे ती सिद्ध होण्याची व्यवस्था नाही आहे. म्हणून इथे काय आहे, अर्जुनाने आपल्याला सावधान केलेलं आहे. आणि मग पुढे अर्जुन असं म्हणतो, तरी मागील जे वार्ता तुवा सांगितली होती अनंता, ते नावेक मज चित्ता मानेची ना. अनंता, माझा प्रश्न असा आहे की तू जो योगासंबंधी प्राचीन इतिहास सांगितला तो या वेळपर्यंत तरी निदान माझ्या मनाला पटत नाही. म्हणजे कसं की तू पहिल्यांदा सूर्याला सांगितला, मग मनूला आला, मग विवस्वान, मग इक्ष्वाकू, मग तो पुढे पुढे झिरपत आला. अशी जी काय भाषा आहे ती माझ्या मनाला पटत नाही. कशी पटत नाही, काय पद्धतीने पटत नाही ते पुढच्या ओव्यांमध्ये अर्जुन सांगतोय. जे तो विवस्वतू म्हणजे काही, ऐसे हे वडिला ठाऊवे नाही, तरी तुवाची केवी पाही उपदेशिला. कारण असे पहा की तो विवस्वान म्हणजे कोण
हे आपल्या वाडवडिलांना माहीत नाही, तर मग तूच त्याला उपदेश केलास, हे कसे काय शक्य आहे? म्हणजे माझ्या वाडवडिलांना माहीत नाही की हा विवस्वान राजा कोण होता, तर तुला कुठून माहीत आला? ही ही पहिली शंका आहे त्या अर्जुनाची. या कर्मयोगासंबंधी जे काय तत्वज्ञान भगवंतानी सांगितलं, असं जे काय भगवंत म्हणतोय, त्याच्यावर पहिली हे केली की तो विवस्वान म्हणजे कोण हे माझ्या वाडवडिलांना माहीत नाही, तर तुला कुठून माहिती आलं? हे तुला कसं माहीत झालं? हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि असा प्रश्नाचं उत्तर तुला हे द्यावं लागेल. पुढच्या ओवीत असं म्हणतात, परा हेची मातू आगवी, मी परियेसे ऐशी सांगावी, जे तुवाची तया रवी उपदेशू केला, परंतु तू त्या प्राचीन काळातील सूर्याला उपदेश केला. ही संपूर्ण गोष्ट मी चांगल्या रीतीने समजू शकेन अशा पद्धतीने सांगावीस. कारण त्याच्या मनात काय शंका आहेत या पुढे येणार आहेत, म्हणजे भगवंत त्याची उत्तरं देणार आहेत. आणि ती उत्तरं काय आहेत आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. अर्जुनाने केलेले प्रश्न अतिशय समर्पक आहेत, आणि असे समर्पक प्रश्न मलाही माझ्या श्रीगुरूंना करण्याची आवश्यकता असते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांच्याजवळ बसून मी काहीतरी भलतंच बोलण्यात काही अर्थ नसतो. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी उत्तर देताना म्हणायला सांगितलं, तव श्रीकृष्ण म्हणे पांडुसुता, तो विवस्वतू जय होता, तई आम्ही नसो ऐसी चित्ता, भ्रांती जरी तुझं. त्यावेळी श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, ज्या काळात तो विवस्वान होता त्या काळात आम्ही नव्हतो, अशी तुझ्या मनात जर भ्रांती असेल तर. मुख्य मुद्दा काय आहे, ज्या काळात विवस्वानाला मी उपदेश केला त्या काळात आम्ही नव्हतो, ही तुझी भ्रांती आहे. हे महत्वाचं लक्षण काय आहे, हा तुझा भ्रम आहे. त्या काळात आम्ही नव्हतो हा तुझा भ्रम आहे. याचा अर्थ काय, पुढच्या ओवीत ते असं म्हणतात की आजवर तुझे आणि माझे अनेक जन्म होऊन गेलेले आहेत. पुढच्या ओवीचा जो मतितार्थ आहे, तुझे आणि माझे अनेक जन्म होऊन गेलेले आहेत, पण मला माझे जन्म आठवतात, तुला तुझे जन्म आठवत नाहीयेत. हा त्याच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की तू त्या विवस्वानाला आम्ही जाणत नाही, तर तू कसा जाणतोस? तर भगवंतानी त्याचं उत्तर असं दिलेलं आहे की आम्ही आमचे जन्म जाणतो, तू तुझे जन्म जाणत नाहीस. माझे आणि तुझे अनेक जन्म होऊन गेले. माझ्या जन्मांना अवतार म्हणतात, तुझ्या जन्मांना कर्मविग्रह म्हणतात. हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. माझा लीला विग्रह आहे, तुझा कर्मविग्रह आहे. लीला विग्रह असल्यामुळे मला माहिती आहेत माझे जन्म किती झालेत, पण तुला मात्र माहीत नाही. मी जेणे जेणे अवसरे, जे जे होऊन अवतरे, ते ते समस्त ही स्मरे धनुर्धरा. अर्जुना, मी ज्या ज्या वेळी जे जे मत्स्यकादिक रूप धारण करून अवतरलो ते सर्व मला आठवते. म्हणजे जेवढे माझे जन्म झाले तेवढे मला सगळं काही आठवते. आणि आठवत असल्यामुळे म्हणून हे आगवे मागील मज आठवे, मी अजही परिसंभवे प्रकृती योगे. मी ईश्वर आहे म्हणून मला मागचे सर्व काही आठवते. मी जन्मरहित आहे तरी पण मायेच्या योगाने जन्मतो. मुख्य मुद्दा काय आहे, माझ्या जन्मात आणि तुझ्या जन्मात फरक आहे. माझा जन्म हा योगाने होतो. वास्तविक आत्मरूप मीला जन्म नाही. आत्मरूप मी जो आहे, आत्मरूप कृष्ण जो आहे, त्याला जन्म नाही. पण ईश्वर रूप जो श्रीकृष्ण आहे त्याला सर्व जन्म आठवतात. हा त्यातली भाग आहे. आणि जो हा सगुण अवताराचा जो विचार आहे, तो जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते त्या त्यावेळी तो अवतार धारण करतो, आणि त्या त्या अवताराची त्याला सगळी काही माहिती असते. आपल्याला जेव्हा जगाच्या संदर्भातला प्रश्न विचारला त्यावेळी त्याचं उत्तर असं दिलं गेलेलं आहे विचारसागरमध्ये की तो ईश्वर ही सृष्टी निर्माण करतो. आता कशी निर्माण करतो, तर मागची सृष्टी जशी निर्माण केली आहे त्याप्रमाणे तो ही सृष्टी निर्माण करतो. याचा अर्थ काय, त्याला मागची सृष्टी कशी निर्माण केलेली आहे याची त्याला प्रोसिजर ज्ञात आहे, आणि प्रोसिजर ज्ञात असल्यामुळे तो त्याप्रमाणे ती करतो. म्हणून काय आहे, मला मागचं सगळं आठवतं, तुला आठवत नाहीये. आणि तुला आठवत नसल्यामुळे तू असं म्हणू शकतोस की त्या विवस्वानाला तुम्ही उपदेश कसा केला, त्या सूर्याला उपदेश केला कसा, त्या काळी तुम्ही होता का? त्या त्या अवतारात मी त्या काळी होतो, आणि त्या त्या अवतारात मी तो तिथे त्यांना उपदेश केलेला आहे. पुढे असे म्हणतात, माझे अव्ययत्व तरी नसे, परी होणे जाणे एक दिसे, ते प्रतिबिंबे मायावशे माझ्या ठाई. माझे पारमार्थिक जीवनाशित्व
तर कधीच नष्ट होत नाही, परंतु अवतार घेणे आणि निजधामाला प्रयाण करणे हा जो एक प्रकार दिसतो तो माझ्या असंग निर्विकार शुद्ध स्वरूपाचे ठिकाणी मायेमुळे भासतो. मुख्य विचार काय आहे की हे जे काय जग भासतंय तुला, हे केवळ मायेचा भास आहे. मायेमुळे तुला माझा अवतार भासतोय. वास्तविक मी कसा आहे? अवयव रहित आहे. मुख्य मुद्दा काय आहे? माझे अवयव कधीच पडत नाही. पुन्हा मी पारमार्थिक दृष्टीने पाहायला गेलो तर मी जन्माला आलो नाही म्हणून मला स्थिती नाही, म्हणून मला मरण नाही. तू मात्र कसा आहे? शरीराने जन्म घेतोस, काही काळ टिकतोस आणि कालांतराने जातोस आणि परत जन्माला येतोस. का जन्माला येतोस? त्याचं कारण आहे तुला आत्मज्ञान झालेले नाही. ज्या दिवशी तुला आत्मज्ञान झालेले असेल त्या दिवशी तू जन्माला येणार नाहीस. मग अशी जर का भाषा असेल तर माझं जे काय पारमार्थिक अविनाशित्व आहे ते कधीच नष्ट होत नाही. जरी मी जन्म घेतले, जरी मी अवतार घेतले. जन्म घेतले या शब्दाचा अर्थ अवतार घेतला. आणि अवतार घेऊन मी काय केलं? जे कार्य मला करायचं आहे ते मी केलं, परंतु त्या कार्यामध्येही मी कधी अडकलो नाही. महत्वाचा मुद्दा काय आहे की आपण काय होऊन जातो? त्या कार्यामध्ये अडकून जातो. आपण जन्माला येतो आणि ते कार्य काय करतो? मी केलं असं म्हणतो. हा योगू का नाशिला? त्याचं कारणच असं आहे की मीपणाचा बाध झालेला नाही ना माझ्या. ज्या अर्थी माझा मीपणा प्रकर्षाने पुढे येतोय आणि भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीत विचार केला तर तो कुठल्याही परिस्थितीत मीपणा घ्यायला तयार नाहीये. म्हणतोय तो की ही सृष्टी सगळी माझ्या सत्तेवर आहे, तरी पण असं म्हणताना मात्र तो म्हणतो माझ्या पारमार्थिक जी सत्ता आहे त्याच्या सत्तेवर ही सृष्टी भासते, पण या सृष्टीचा कर्तेपणा त्यामुळे मी घ्यायला तयार नाही. पण मी मात्र कर्तेपणा घेतल्याशिवाय राहत नाही आणि मी कर्तेपणा घेतल्यामुळे माझं जे नियत कर्म आहे ते मी केलं अशा भाषेत होतं आणि मी केलं अशा भाषेत झाल्यामुळे पुन्हा मी त्याचा भोगता होतो आणि मी भोगता होतो म्हणून मी सुखी होतो आणि दुःखी होतो. हा योग लोपला का? याचं कारण करते पण लोपलं नाही. म्हणून हा योग काय झाला? जो मी कर्मयोग सांगितला होता या सूर्यदेवाला, तिथपासून जो पुढे अनेक काही काळ चालला तिथून तो लोपला. त्याचं कारणच आहे की हा कर्तेपणा, हा कर्तेपणा भ्रमाला कारणीभूत आहे. म्हणून तुला कर्तेपणा सोडल्याशिवाय काही उपयोग नाही. तिसऱ्या अध्यायाचा मुख्य विषयच आहे की मला माझं नियत कर्म केलं पाहिजे, ते करता विरहित होऊन केलं पाहिजे आणि फलाशा रहित होऊन केलं पाहिजे. हे जे तिसऱ्या अध्यायाचे विचार आहेत ते मला समजावून घ्यायची गरज आहे. म्हणून माझं जन्माला येणं आणि माझं निजधामाला जाणं हा जो प्रकार दिसतो तो केवळ माझ्या असंग निर्विकार आत्मस्वरूपाच्या सत्तेवर वाचतो. वास्तवात मी जन्मालाही येत नाही आणि मी मरणही पावत नाही, म्हणजे मी निजधामालाही जात नाही. पण ही येणं आणि जाणं ही जी काय भाषा आहे ती केवळ असंग आत्मस्वरूपाच्या सत्तेवर आहे. त्या येण्याचा आणि जाण्याचा आणि असंग आत्म्याचा काहीही संबंध नाही. तो असंग आत्मा मी आहे. भाषा कुठे आली? तो असंग आत्मा मी आहे. म्हणून माझ्या येण्याचा आणि माझ्या जाण्याचा शरीर रूपाने माझ्या येण्याचा आणि जाण्याचा काय संबंध आहे? हा विचार करायची गरज आहे. जेव्हा शरीराला मी आहे असं समजतो, शरीराचे धर्म स्वरूपावर घालतो, त्यावेळी मला येण्याचं आणि जाण्याचं सुख असतं किंवा दुःख असतं. माझे नातेवाईक येण्याचं किंवा जाण्याचं सुखदुःख असतं. जन्माला आलं की काय होऊन जातो? सोहळा तयार होतो आणि मरणाचा मात्र काय होऊन जातो? तो दुर्दिन ठरतो. असं का होऊन जातं? वास्तविक जन्म आणि मरण दोन्हीही मिथ्या कार्य असल्यामुळे त्याचं सुखही नसलं पाहिजे आणि त्याचं दुःखही नसलं पाहिजे, तरच मी माझं मरण पाहू शकेन ना. पण माझी देहभ्रांती इतकी घट्ट झालेली आहे, मी मन, मी बुद्धी, मी शरीर अशी इतकी पक्क झालेली असल्यामुळे माझं येणं आणि माझं जाणं ही भाषा सतत बोलली जाते. म्हातारा झाला 60-70 वयाला आला की तो काय म्हणायला लागतो? आता आमचे किती दिवस उरले? 5 गेले आणि 50 राहिले. 50 राहिले म्हणतो, म्हणत नाही 50 गेले आणि 5 राहिले. बोलताना मात्र तो इतकाही असतो की आणखीन ॲडिशनल 50 मिळाले तर बरं. म्हणजे इतका तो काय झालेला असतो? लोलंगत झालेला असतो या देहापाशी. आणि असा येणारा जाणारा जो देह आहे त्याचा आणि आत्मस्वरूपाचा संगच नाहीये. असंगोयम पुरुषाहा ही श्रुती आहे.
तो पुरुष असंग आहे, तो मी आहे, म्हणून माझा आणि माझ्या देहाचा काही संबंध नाही. मग संबंध नाही तर देहाने कर्म करावीत की नाही? पुन्हा कर्मयोगाचा विषय आहे इथे. देहाला धरून आपल्याला कर्म करावी लागतील. काही कर्म स्थूल देहाच्या साह्याने आहेत, काही कर्म ही सूक्ष्म देहाच्या साह्याने आहेत, मनबुद्धी चित्त अहंकाराच्या साह्याने आहेत. मग ती करावी लागतील मला, पण ती कशी करायला पाहिजेत? तर ती मी असंग होऊन केली पाहिजेत. आणि असंग होऊन करायची असेल तर त्याचा करता मला होता कामा नये. ती फलाशा रहित असली पाहिजेत. अशी जोपर्यंत फलाशा रहित होत नाही तोपर्यंत कर्मयोग साधणार कसा? म्हणून ती काय आहेत? असंग. ती माझ्या काय आहेत? असंगाचा विचार आहे. म्हणून असंग आत्मस्वरूपाच्या ठिकाणी माझं येणं आणि जाणं हे अजिबात सिद्ध होत नाही. म्हणून मी कसा आहे? मी निर्विकार आहे. निर्विकार या शब्दाचा अर्थ विकार नसणे. शरीराला काय असतात? अस्ति जायते वर्धते, ते शेवट काय आहे? म्रियतेपर्यंतचे 6 विकार आहेत. पण आत्मरूप मीला मात्र एकही विकार नाही. म्हणून मी कसा आहे? मी निर्विकारी आहे. माझं स्वरूप कसं आहे? त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. न खोमता जो 65ची भाषा आहे की ते प्रगटे तव तव न दिसे, लपे तव तव आभासे, प्रगटाला ना लपाला असे न खोमता जो. म्हणजे तो प्रगटही नाही आणि अप्रगटही नाही, असं असंग निर्विकार असलेलं तत्व कसं आहे? तर ते शुद्ध आहे. शुद्ध स्वरूपाचा विचार जो आहे तो शुद्ध म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये 3 गुणांची भेसळ नाही. शरीर नावाची गोष्ट स्वीकारली. शरीर म्हणलं ना की नेहमी समजायचं शरीर म्हणजे स्थूल शरीर असा विचारच नाही करायचा. शरीर म्हणलं की स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण असा विचार साधक या नात्याने करावा लागतो. शरीर म्हणलं की 3 देह आले. या 3 देहाचं निमित्त आलं की पुढे 3 गुण आले. आणि ते स्थूल सूक्ष्म शरीर कारण शरीर हे काय आहे? सत्व रज तम या गुणांनी बंदिस्त आहे. आणि आत्मा मात्र कसा आहे? शुद्ध. आता शुद्ध म्हणजे किती शुद्ध? तर त्याच्यामध्ये कुठल्याच गुणाची भेसळ नाही. तू गुणत्रया ते अव्हेरी अशी भाषा का तयार झाली? तू गुणांच्या पलीकडे जा का म्हणावं लागलं त्यांना? कारण या 3 गुणांच्या भेसळीमध्ये जे काय ज्ञान होतं ते सगळं भेसळीचं ज्ञान असतं. ते सगळं त्रिपुटीचं ज्ञान असतं. आणि शुद्ध ज्ञानाच्या ठिकाणी काय आहे? तिथे कुठलाच विचार नाहीये. समर्थांनी काय समास लिहिला? शुद्ध ज्ञान निरूपण. आणि शुद्ध ज्ञान निरूपणाची ओवी काय आहे? ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपण असे आपण या नावज्ञान. म्हणजे त्यांनी आत्मज्ञानाच्या ज्ञानाला शुद्ध ज्ञान म्हणलं. ज्ञानदेवांनी ज्ञातृज्ञेयाविहीण नुसधेची जे ज्ञान. आता हे नुसधेची मध्ये शुद्ध शब्द आहे. असं जे शुद्धत्व जे आहे त्याच्यामध्ये कशाचीच भेसळ नाहीये. त्याच्यामध्ये ना या शरीराची भेसळ आहे म्हणजे या 3 शरीरांची भेसळ, ना त्याच्यामध्ये 3 अवस्थांची भेसळ आहे. 3 अवस्थांचा जरी विचार केला, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. जागृतीमध्ये सुषुप्ती नाही, सुषुप्तीमध्ये स्वप्न नाही. एक असेल तर एक अवस्था नसते. पण या 3 अवस्थांमध्ये मात्र आत्मस्वरूप अनुस्यूत आहे. कारण त्या अवस्थांचा काय आहे? पुन्हा त्या अवस्था आहेत हे कळतं कोणाला? त्या अवस्था आहेत हे त्या जीवाला कळतं. आणि जीवाला सत्ता कोणाची आहे? तर जीवाला त्या आत्मरूप साक्षीची सत्ता आहे. साक्षीच्या सत्तेवर तो या अवस्थांचा काय करतो? खेळ पाहतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला? तो साक्षी कसा आहे? शुद्ध आहे. म्हणून माझं येणं आणि जाणं जे आहे म्हणजे मी जन्माला येणं आणि मी निजधामाला जाणं हा केवळ भास आहे. आणि मग तसाच तू विचार कर की तुझं येणं आणि तुझं जाणं जर स्वरूप दृष्टीने तू पाहायला गेलास तर ते सुद्धा कसं आहे? भासमयच आहे. मग भासमय सृष्टीमध्ये भासमय येणं आणि भासमय जाणं याच्या निमित्ताने तू सुखी किंवा दुःखी होता कामा नये. कारण तू कसा आहेस? तू सुखरूप आहे. सुखरूप आहेसा तुझ्या कोण सांगा? माझ्या पांडुरंगासारखा. माझा पांडुरंग सुखरूप, मी आणि पांडुरंग एकरूप. तर मग मी काय झालो? म्हणून माझं येणं आणि जाणं जे आहे तो केवळ भास आहे हे म्हणतायत. पुढे असं म्हणतायत की एकची दिसे दुसरे ते दर्पणाचेनी आधारे, येरवी काय वस्तू विचारे दुजे आहे. मुळात एकच वस्तू असून ती जर दुसरी दिसू लागली तर ते दिसणे आरशाच्या उपाधीमुळे आहे. हे सहजच सिद्ध होते. एरवी वस्तुस्थितीचा विचार केला तर दुसरी वस्तू आहे काय? त्यांनी फार सुंदर विचार केला की एरवी जर का आपल्याला दुसरी वस्तू पाहायची असेल, समजा आपल्या
डोक्यावरच्या केसांचा भांग पाडायचा असेल तर आपल्याला आरशात जावं लागतं बघायला. आणि आरशात बघून आपण काय करतो, आपण केसांचा डोक्यावरच्या भांग पाडतो. याचा अर्थ काय आहे, आरशामुळे ती काय झाली, दुसरी वस्तू म्हणजे माझं मुख हे काय झालं, आरशात प्रतिबिंबित झालं आणि त्यामुळे मी हे कार्य करू शकलो. मग आरसा काय आहे, विचार काय आहे, ही जी काय दुसरेपणा जो सिद्ध झाला, हा कशामुळे सिद्ध झाला. वास्तवात बोलायला गेलं तर काय आहे, एकोहम बहुश्याम ही भाषा आहे की मी एक आहे, मी बहु व्हावे. आणि त्यांनी काय केलं, हे जग निर्माण केलं आणि तो त्या आकाराचा झाला. म्हणजे बहु आकारामध्ये सुद्धा भगवंतच आहे. मग आता भगवंतच जर असतील तर भगवंताशिवाय दुसरं प्रत्येक वस्तूमध्ये काय आहे. मोबाईलमध्येही तोच, पाण्यामध्येही तोच, लोटीमध्येही तोच, भांड्यामध्येही तोच, प्रत्येक व्यक्तीमध्येही तोच, प्रत्येक पदार्थांमध्ये तोच. मग असं असताना देखील मला तो प्रत्येक पदार्थांमध्ये, प्रत्येक व्यक्तींमध्ये तो का कळत नाही. हा प्रॉब्लेम तो आहे आणि तो सॉल्व्ह करायचा आहे. आणि तो सॉल्व्ह करताना असं लक्षात येतं की काय आहे, आरसा नावाची उपाधी आहे. आरसा नावाची उपाधी आहे म्हणून माझं प्रतिबिंब मला भासतं. वास्तविक प्रतिबिंब काय आहे, आरसा नावाची उपाधी जर बाजूला केली तर काय आहे, प्रतिबिंब काय बिंबरूप झालं. काय भाषा आहे बोलायची, विचारायची गरज आहे. अरे ते बिंबरूप, बिंब हे पहिल्यापासूनच बिंब आहे, त्याच्याशी काही भागच नाहीये. ते जणू काही काय झालं, आरसा नावाच्या उपाधीमुळे प्रतिबिंब भासू लागलं. म्हणून इथे काय आहे, आरसा नावाची उपाधी आहे. तसंच देह नावाची काय आहे, उपाधी आहे. बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब. जीवाची व्याख्या काय झाली, बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब, ज्याला आपण चिदाभास असं म्हणतो. हा मग काय झालं, देह नावाची उपाधी आली. आता स्थूल देह नावाची उपाधी, मन नावाची उपाधी, बुद्धी नावाची उपाधी. मग उपाधीचा विचार काय, उपाधी असली तरी चालते आणि नसली तरी चालते. जीव गेला तरी स्वरूप आहे आणि जीव राहिला तरी स्वरूप आहे. मग जीव म्हणजे काय, जीव ही उपाधी आहे. हा शरीर ही काय आहे, उपाधी आहे. शरीर गेलं तरी आत्मा आहे, तो मी आहे. शरीर गेलं तरी मी आहे आणि शरीर राहिलं तरी मी आहे. असलं तरी अडत नाही आणि नसलं तरी अडत नाही. कोणाचं, आत्मरूप मीचं. आणि तो आत्मरूप मी, आत्मरूप मी आहे. बरोबर आहे ना. मग तो मी असेल तर माझं काय अडायचं कारण आहे. म्हणजे उपाधी काय झाली, उपाधी ही नेहमी मिथ्या आहे. पाहायला जर गेलं तर एक आत्मा सोडून सर्व जगत मिथ्या आहे आणि सगळं मिथ्या आहे, तर मग सगळंच उपाधी रूप आहे. अगदीच पाहायला गेलं तर प्रत्येक गोष्ट उपाधी रूप आहे. या जगातली प्रत्येक वस्तू उपाधी रूप आहे आणि त्या प्रत्येक उपाधीचं अधिष्ठान काय आहे, त्या प्रत्येक उपाधीचं अधिष्ठान तो आत्मा आहे आणि तो आत्मा मी आहे. म्हणून त्या उपाधीचं अधिष्ठान काय आहे, मीच आहे. म्हणजे शरीराचं अधिष्ठान मीच, मनाचं अधिष्ठान. मग मन माझ्या म्हणण्याप्रमाणे का चालत नाही. आता माझं म्हणणं म्हणजे कोणाचं म्हणणं, भगवंताचं म्हणणं. माझं म्हणणं म्हणजे भगवंताचं म्हणणं. मग मन भगवंताच्या म्हणण्याप्रमाणे का चालत नाही. त्याचं म्हणणं आहे, तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकात आहे. कारण उपाधी मिथ्या ठरली ना. मग उपाधी जर मिथ्या ठरली तर मग तुला मन, मन नावाची गोष्ट काय आहे, उपाधी आहे. मग उपाधी, मन असलं तरी चालेल, मन नसलं तरी चालेल. तू मन कुठे दे, तू मन मला दे. हां, तू मन मला दे. आणि मन मला दे या शब्दाचा अर्थ असा आहे की तू प्रत्येकामध्ये तुझ्या मनाने, तुझ्या अंतःकरणाने, मन हा काय आहे, उपलक्षण आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. तर तू तुझ्या अंतःकरणामध्ये माझ्या स्मृतीला स्थान दे. आणि माझी स्मृती तुझ्या अंतःकरणात जेव्हा स्थानापन्न होईल तेव्हा ती स्मृती सर्वांमध्ये तुला दिसेल आणि ती स्मृती सर्वांमध्ये आहे हे तुला कळेल. म्हणजे प्रत्येक उपाधी कशी आहे, भगवान श्रीकृष्णमय आहे. पण केवळ काय झालं, शरीर नावाची उपाधी आली आणि शरीर नावाची उपाधी आल्याबरोबर काय झाला, भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला. भगवान श्रीकृष्णांचा काय आहे, अवतार तयार झाला. ही सगळी भाषा बोलली गेली ही केवळ भाषित भाषा आहे. आत्मस्वरूपाच्या दृष्टीने पाहिलं तर ही केवळ भाषित भाषा आहे. पण ही भाषित भाषा मी जर जग गृहीत धरलेला असेल अध्यारोपित भाषेमध्ये, तर मग काय आहे, भगवंत काय आहेत, माझ्या आवडीचा विषय. का आवडीचा विषय आहे, कारण का ते उपाधीमध्ये आले आणि त्यांनी माझ्या उपासनेची सोय केली.
कर्मयोग आपल्याला करायचा आहे ना. विचार कर्मयोगाचा असेल तर कर्मयोगामध्ये मला माझी कर्म कोणाला तरी अर्पण करता आली पाहिजेत. आणि माझी कर्म जर मला अर्पण करायची असेल तर त्यासाठी त्या सगुणाची तरी मला काय पाहिजे, कास धरता आली पाहिजे. कारण आलंबनाचा विषय असतो, आश्रय आश्रित भाव संबंध तयार झालेला असतो. प्रत्येक जण आपण काय करत असतो, लहानपणापासून आश्रय असतो आपल्याला, आई वडिलांचा आश्रय असतो, कोणी तरी नातेवाईकांचा मोठ्यांचा आश्रय असतो. पण भगवान श्रीकृष्णाच्या आश्रयात मी वाढतोय, ही भाषा किती मोठी आहे हा विचार करायची गरज आहे. म्हणून पाहायला गेलं तर कसा आहे, तोच आश्रय आहे. आणि तोच जर माझा आश्रय असेल तर मी भ्यायचं काय कारण आहे? उपाधीला मी भ्यायचं काय कारण आहे? उपाधी असेल नाही तर माझी नसेल. म्हणून उपाधीमध्ये मी काय म्हणूया, नको असलेल्या चिंतनात उपाधीच्या मी जेव्हा माझं आयुष्य वाया घालवतो त्यावेळी मी दुसऱ्या जन्माची तयारी करत असतो. उपाधीला जेव्हा सत्यत्व दिलं जातं त्यावेळी काय झालेलं असतं, त्या उपाधीला सजवण्याचा कार्यक्रम सुरू होतो, त्या उपाधीच्या कौतुकाचा विषय सुरू होतो. आणि ज्यावेळी त्या उपाधीच्या कौतुकाचा विषय सुरू होतो, सजवण्याचा विषय सुरू होतो, काही वर्षांनी तो विषय बारगळतो. ज्यावेळी 60-70ला येतो त्यावेळी त्या आरशांवर राग काढला जातो. त्याचं कारणच काय आहे की अरे आता उपाधी काय आहे, उपाधी आता म्हातारी झाली, आरसा मात्र तसाच आहे. आरशामध्ये काहीच फरक पडलेला नाहीये, तो जडा अचेतन असला तरी तसाच आहे. पण इथे मात्र फरक कोणात पडला, फरक माझ्यात पडला. राग कोणाचा आला, आरशाचा आला. वास्तविक त्यांनी काहीच केलेलं नाही. त्यांनी काहीच केलेलं नसताना राग आरशावर काढणं, याला काय म्हणायचं? म्हणजे ही उपाधी नावाची जी गोष्ट आहे, ती उपाधी नावाची दुसरी वस्तू ही कधी सिद्ध होते काय? वास्तवात त्यांना, भगवंताला आपल्याला प्रश्नच विचारायचा आहे की एकच आत्मरूप मी सगळीकडे भरून नटलेला असताना तू जेव्हा दुसरा सिद्ध करतोस तेव्हा काय झालेलं आहे, अश्मत युष्मत प्रत्यय गोचर योहो. आपल्या काय म्हणूया ब्रह्मसूत्राची भाषा आहे, ज्यावेळी मी असा शब्द येतो त्यावेळी तू अशी भाषा येते. पण मी आणि तू या ज्या गोष्टी आहेत या ईश्वराने निर्माण केलेल्याच आहेत, मान्य आहे ना आपल्याला. अध्यारोपित भाषेमध्ये ईश्वराने काय केलं, ही एक उपाधी आहे, ती एक उपाधी आहे. आता ही आणि ती, मग ह्या उपाधीला मी असं मी म्हणतात, त्या उपाधीला ती म्हणतात किंवा तो म्हणतात, व्हॉट एव्हर इट मे बी. म्हणजे याचा अर्थ काय, मी आणि तू हा भाव आहे, मान्य आहे. पण मी आणि तू भाव जो आहे तो सत्य आहे का कल्पित आहे, हा विचार करायची गरज आहे. मी आणि तू जो भाव संबंध तयार झालेला आहे तो केवळ शरीर नावाच्या उपाधीने झालेला आहे, तो केवळ व्यवहार करण्यापुरता झालेला आहे. जगताचा व्यवहार चालावा यासाठी त्या उपाधीचा विचार पुढे आलेला आहे. वास्तवात आत्मस्वरूपाच्या दृष्टीने पाहिलं तर कुठलेच उपाधीचा तिथे काय झालेला नाही, संबंध आलेला नाही स्वरूपाचा आणि उपाधीचा. तो केवळ आलेला जो संबंध आहे तो आध्यासिक आहे, कल्पित आहे. किती कल्पित आहे तर प्रतीती मात्र सत्तावान. उपाधी किती खरी, जोपर्यंत ती माझ्यासमोर आहे तोपर्यंत, आणि माझ्यासमोरनं गेली की गेली. आता लक्षात ठेवायचं, आता इथे आलो त्यावेळी इथे किती उपाध्या दिसत आहेत आपल्याला, ह्या एवढ्या उपाध्या दिसत आहेत. म्हणजे तेवढ्या उपाध्या काय आहेत, त्यांची प्रतीती येते. मग आता तेवढ्याच काय आहेत, जागेवर आहेत. आणि आता उरलेल्या, आता घरच्या उपाध्यांचं काय करायचं, त्या आता माझ्या दृष्टीने काय झाल्या, गेल्या. अशीच भाषा आहे. दृष्टीसृष्टीवादाचा विचार काय आहे, जो पावे तो दृष्टी आहे. दृष्टी शब्दाचा अर्थ वृत्ती, तो पावे तो काय आहे, सृष्टी आहे. आता दृष्टी बाधित झाली म्हणजे वृत्ती काय झाली, बाधित झाली. तर मग सृष्टी सुद्धा काय झाली, सृष्टी सुद्धा बाधित झाली. हे असे विचार जोपर्यंत करत नाही तोपर्यंत काय होऊन जातं, या उपाधीला सत्यत्व दिलं जातं. आणि मग ज्ञानदेव म्हणतात ते, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारित. आता ते मला जर स्वीकारायचं असेल तर या उपाधीमध्ये गुप्त असलेलं जे काय तत्व आहे, म्हणजे स्वरूप जे आहे ते दुसऱ्याच्या रूपामध्ये कधीही येत नाही. आणि माझ्यासमोर दुसरा जरी दिसला तरी तो काय आहे, तो तोच आहे. असा जर आतमध्ये विचार आला तर मग काय आहे, दुसरा नावाची गोष्टच सिद्ध होत नाही. पुढची ओवी सांगतात, तैसा अमूर्तची मी किरीटी, परी प्रकृती जयी अधिष्ठित, तै साकारपणे नटनटी कार्या लागी. त्याप्रमाणे अर्जुना, मी परमार्थतः निराकारच आहे, परंतु प्रकृतीचा जेव्हा आश्रय घेतो तेव्हा धर्मरक्षणाच्या कार्याकरता मी साकारपणे नटाप्रमाणेच नटत असतो. नट कसा नटतो, तो केवळ स्टेजवर आर्टिस्ट स्टेज ॲक्टिंग करण्यासाठी नटतो.
तिथे जातो, तिथं त्याला जे काय सोंग घ्यायला सांगितलं असेल तो ते सोंग घेतो, पण आतमध्ये नक्की त्याला माहिती असतं मी कोण आहे. तसंच मुळात मी कसा आहे, निर्गुण निराकार आहे. म्हणजे मला आकार नाही. मला आकार नसलेला मी काय करतो, प्रकृती वेशे. कारण प्रकृतीमध्ये काय झाला, अधर्म माजला. म्हणजे या जगामध्ये जेव्हा अधर्म माजतो तेव्हा तेव्हा मी जन्म घेतो आणि जन्म घेऊन काय करतो, त्या अधर्माचा नाश करतो. म्हणून मला त्या उपाधीचा आश्रय कल्पित रूपाने घ्यावा लागतो. म्हणून भगवान श्रीकृष्णाची जी उपाधी आहे ती काय आहे, कल्पित रूपाने आपल्यासमोर आलेली आहे. परमार्थतः विचार केला तर, लक्षात ठेवा, मी परमार्थतः विचाराची भाषा बोलतोय, कारण भगवंत आता स्वरूपाकडनं बोलत आहेत. आत्मरूप श्रीकृष्ण बोलत आहेत. आत्मस्वरूपाच्या दृष्टीने पाहिलं तर सगुण साकार काय आहे, पुन्हा अवतार सुद्धा कसा ठरला, मिथ्या ठरला. पण काय आहे, सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. म्हणून सगुणाचा विचार जो आहे तो माझ्या उपासनेचा विचार आहे. त्याचा आधार मी घ्यावा, मुख्य आधार आदेय भाव संबंधात त्याचा आधार घ्यावा, त्याचं बोट धरावं आणि मी निर्गुणाशी एकरूप व्हावं. आणि मग काय म्हणता येतं, मग ज्ञानदेव म्हणतात तसं, तुझं सगुण म्हणू की निर्गुण, तू ऐकू गोविंदू रे. म्हणजे आपल्याला एक लक्षात घ्यायची गरज आहे की सगुणाचा जो आधार आहे तो केवळ काय आहे, तो आपल्या उपासने करताय. मुख्य जो वाईट वागत नाही त्याच्या तो उपासनेचा विषय, आणि जो अत्यंत वाईट वागतो त्याच्या निर्दालनासाठी त्याचा अवतार आहे. हा जो सगुण अवतार जो आहे, मी इतकं चांगलं वागावं की त्यांनी मला काय करावं, उपदेश करायला यावं. नाहीतर मी इतकं वाईट वागावं की त्यांनी मला मारायला तरी यावं, काहीतरी करावं. पण या मधल्या लोकांचं काही खरं नाही, आणि या मधल्या लोकांना रजोगुणी लोक म्हणतात. आणि या लोकांचं कधीच काही होत नाही, हे फिरून फिरून परत परत जन्माला येतात. हा त्यातला भाग आहे. पण महत्त्वाचं लक्षण काय आहे की ज्या ज्या वेळी धर्माच्या रक्षणाची गरज येते त्या त्यावेळी मी जन्म घेतो, हे असं भगवंताचं म्हणणं आहे. पुढच्या ओवीत असं म्हणतायत, जे धर्मजात आगवे युगी युगी म्या रक्षावे, ऐसा वोगू हा स्वभावे आद्यो असे. वेदाने प्रतिपादलेला प्राणीमात्रांच्या व्यावहारिक व पारमार्थिक उत्कर्षाला कारण असलेला वर्ण आश्रम आणि त्यांच्या विहित आचाराच्या द्वारा व्यक्त होत असलेला जो धर्म, त्याचा संपूर्ण स्वरूपामध्ये प्रत्येक युगामध्ये मी रक्षण करावे, असा हा क्रम स्वभावतःच जगाच्या आरंभापासून चालत आलेला आहे. म्हणजे जगाच्या आरंभापासून काय चालत आलेलं आहे की ज्या ज्यावेळी अधर्म येतो त्या त्यावेळी धर्माच्या रक्षणासाठी मी जन्म घेतो, आणि तो धर्माचं रक्षण मी करत करत पुन्हा काय आहे, धर्माने वागायला मी लोकांना शिकवतो. आता हा जो धर्म आहे ते सांगतायत ते आपल्याला. काय धर्म सांगितला त्यांनी, 3 गोष्टीत मागच्या 3ऱ्या अध्यायाच्या निमित्ताने सांगितला. तुझा धर्म काय आहे, तुला तुझं नियत कर्म करावं लागेल. वर्णाश्रम विहित कर्माचा जो विचार आहे तो मांडलेला आहे. तुला तुझं नियत कर्म करावं लागेल, ते मी केलं या भावात करू नकोस आणि फलाशा धरू नकोस. ही जी भूमिका आहे ती आपल्याला कायमच ठेवावी लागणार आहे 4थ्या अध्यायाच्या निमित्ताने. म्हणून हा कर्मयोगाचा जो विचार आहे तो जर का मला धर्माने वागण्याची आज्ञा देत असेल तर मला जे काय माझ्या वर्णानुसार जे काय कर्म मला मिळालेलं आहे तो काय आहे, माझ्या वर्णाश्रमानुसार मिळालेल्या धर्माचा विचार आहे. हे समजून घ्यायची गरज आहे मला. भले माझी जात काय असेल, ब्राह्मण असेल, आणि मी काय आहे, मी सैन्यात आहे. मग आता काय झालं, माझा वर्ण कुठला ठरला, तो जातीनुसार नाही ठरला, तो क्षत्रियच ठरला. पाहायला गेलं तर युद्धभूमीवर गेलो आणि मी लोकांना सांगू लागलो तिथं ज्ञान, तर लोक काय म्हणतील, भगवद्गीता ठेव गुंडाळून, आता हातात बंदूक घे, अतिरेकी समोर आहेत, नाही तर तू मरून जाशील. असा त्यातला विचार आहे. आपल्याला समजायचं काय आहे की मी वर्ण कसा स्वीकारावा, जातीवर्ण स्वीकारू नये. ठीक आहे, एक जात आली रामकृष्ण हरी, पण पुढे मी आता कुठे आहे, मी जर व्यापार करत असेल, मी नोकरी करत असेल तर मी कोण आहे, मी वैश्य आहे ना. मग आता वैश्य धर्म पाळावा मी, हा त्यातला भाग आहे. माझ्या इन्स्टिट्यूटचं, मी जिथे काम करतो त्याची भरभराट कशी होईल हा विचार करावा. हा, माझा खिसा भरू नये, हा त्यातला भाग आहे. हे समजत नाही माणसाला, तेव्हा मात्र काय होऊन जातं, हे आपण काहीतरी गुंतागुंतीचे व्यवहार तयार करतो आणि मग नंतर पकडलं गेलं की माणूस काय म्हणतो, रडत बसतो.
त्याला काही अर्थ नसतो. म्हणून अजत्व परते ठेवी, मी अव्यक्तपणही नाठवी. जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मु हा. म्हणून ज्यावेळी अधर्म हा धर्माचा पराभव करतो त्यावेळी मी माझे उत्पत्ती राहित्य बाजूला ठेवतो आणि मी माझ्या निराकारपणालाही आठवत नाही. मुख्य मुद्दा काय आहे की आत्मरूपाने मी कसा आहे, उत्पत्ती रहित आहे. पण ते उत्पत्ती राहित्य मी बाजूला ठेवतो, मी अवतार धारण करतो. म्हणजे ज्या ज्या वेळी अधर्माचा नाश करण्याची वेळ येते, आणि आत्ताही तीच वेळ आलेली आहे. भगवंत म्हणतायत की कौरवांच्या निमित्ताने अधर्म माजलेला आहे आणि तो माजलेला अधर्म आपल्याला निपात केल्याशिवाय काही त्याचा मार्ग नाही. आणि तो मार्ग या पद्धतीने निवडलाय की अर्जुना, या अधर्माला दूर करण्यासाठी मी तुला निमित्त केलेलं आहे. अर्जुनाला सांगितलंय आणि तू मात्र आता निमित्त होऊन इथे युद्ध करण्याची तुला आवश्यकता आहे. म्हणून मी माझ्या निराकारपणालाही बाजूला ठेवतो. आणि असा निराकारपणा जेव्हा बाजूला ठेवतो तेव्हा मी आकाराला व्यक्त होतो. पण आकाराला व्यक्त झालो किंवा उत्पत्ती राहित्य जरी बाजूला ठेवलं तरी वस्तुतः मात्र काय झालेला असतो, त्या उत्पत्ती राहित्याचा आणि त्या निराकारतेचा आकाराशी आणि उत्पत्तीशी काहीही संबंध नसतो. 65 एक ओवी आलेली आहे, बहु जव जव होये तव तव काहीच न होये. काहीच न होणी आहे अवघाची जो. बहु झाल्यासारखं जेव्हा वाटतं म्हणजे जगाच्या निमित्ताने बहुत्व सिद्ध होतं, पण आत्मस्वरूपामध्ये काहीही फरक पडत नाही. बहु जव जव होये तव तव काहीच न होये. काहीच न होये म्हणजे काय, कशामध्ये काहीच न होये, तर जो मध्ये, जो आहे, जो म्हणजे स्वरूप, स्वरूपामध्ये काहीच फरक पडत नाही. मग असं जे स्वरूपामध्ये फरक पडत नाही तरी सुद्धा मी काय केलेला असतो, मी अधर्माचा निपात करण्यासाठी अवतार घेतलेला असतो. म्हणून धर्मविषयक व ब्रह्मविषयक असलेला अज्ञानाचा अंधकार उपदेशद्वारा गिळून टाकतो, नाहीसा करतो. म्हणून काय आहे, मी अवतार घेण्याची कारणं 2 आहेत की माझ्या भक्तांसाठी पण मी अवतार घेतो आणि माझ्या भक्तांसाठी अवतार घेतो म्हणजे मी नक्की काय करतो, तर त्यांचं अज्ञान गिळण्यासाठी, त्यांचं स्वरूपाविषयी जे अज्ञान आहे ते गिळण्यासाठी मी अवतार घेतो. हे कोणासाठी आहे, हे भक्तांच्या विचारासाठी आहे. पण जे अधर्माने वागत आहेत, म्हणजे जे हिंसाचार करता आहेत, जे राक्षसी वृत्तीने वागतायत, त्यांना मात्र काय आहे, त्यांना शस्त्र हातात घेऊन मी पराभूत करतो. म्हणून पुढची ओवी जी काय सांगतीये त्याच्या आधीचा जो विचार आहे, पापाची कीर्द खतावणी फाडून टाकतो आणि सज्जनांकडून सुखाचा ध्वज उभारवितो. मुख्य मुद्दा काय आहे की अधर्माचा निपात केल्यानंतर सज्जन लोकांना मी तिथे मोठा वाव देतो. ही भगवंताची भाषा आहे. कारण कर्मयोगामध्ये काय आहे, जर मला निष्काम कर्म, निष्काम उपासनेचा जर का काय म्हणूया पुरस्कार करायचा असेल तर मग मला काय केलं पाहिजे, या नको असलेल्या काय म्हणूया अधर्मी लोकांचा त्यांच्या शरीरासह निपात करून या भक्तांना मात्र यज्ञ, याग, विधी करण्याला तिथे मोकळा वेळ आणि विचार मिळाला पाहिजे. शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा अशीच परिस्थिती होती. त्यावेळी त्यांनी ती परिस्थिती उलथवून टाकल्यानंतर समर्थांचं म्हणणं आहे, काय म्हणणं आहे त्यांचं, की आता मात्र काय झालं, स्नान संध्या करायला पाणी उदंड झाले. म्हणजे पाणी कसं झालं, मोकळं झालं. याचा अर्थ काय झाला, त्यांच्या निमित्ताने अधर्माचा नाश झालेला आहे. हे आपल्याला समजलं पाहिजे. नुसतं जय म्हणून चालत नाही आपल्याला. आपल्याला त्याप्रमाणे जीवन जगण्याची वेळ येते. आणि असा जो विचार आहे तो मुख्य विचार इथे या ओवीच्या निमित्ताने आलेला आहे. दैत्यांची कुळे नाशी, साधूंचा मानू घिवसी, धर्मासी नीतीसी शेष भरी. त्यांनी म्हणलंय दैत्यांची कुळे नाशी, म्हणजे दैत्यांचे समूहाचे समूह नष्ट करतो. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. साधूंचा मानू घिवसी म्हणजे काय आहे, साधूंचा जो मान आहे तो यज्ञयागाच्या निमित्ताने तो मी मोठा करतो. म्हणजे त्यांना यज्ञयाग करायला, म्हणजे नीतीने वागायला जी माणसं तयार आहेत त्यांना मोठी मी एक संधी निर्माण करून देतो. धर्मासी नीतीसी शेष बरी. भाव असा की धर्म आणि नीती हे दोघे साहचर्याने समाजात पुष्कळ वर्ष नांदले पाहिजेत अशी योजना करतो.
शेषभरी म्हणजे 100 वर्ष नांदले पाहिजेत. म्हणजे ह्याचा अर्थ काय, एक अवतार असा असतो की तो 100 वर्ष काय करून ठेवतो, पुढची व्यवस्थित लोक वागतील अशी एक व्यवस्था तयार करून ठेवतो. इथे 2-3 अर्थ लिहिलेले आहेत, पण याचा अर्थ काय, 100 वर्ष या शब्दाचा अर्थ पुष्कळ वर्ष. आणि ते कसे जाणले पाहिजेत, तर धर्म आणि नीती. धर्म आणि नीती हे जर का एकत्रितपणे नांदले तर मग काय आहे, निष्काम कर्म, निष्काम उपासना यांचा योग वाढण्याची व्यवस्था आहे. मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. मी अविचाराची काजळी झाडून विचाराचा दिवा प्रज्वलित करतो, तेव्हा साधकांना दिवाळीचा न मावळणारा दिवस उगवतो. आता इथे मुख्य काय आहे की मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेक दीप उजळी. म्हणजे अविवेकाची काय आहे, काजळी आहे, आणि साधकाची अविवेकाची काजळी काय आहे. पुन्हा विवेक काय सांगतो की एक आत्माच तेवढा सत्य असून उर्वरित सगळं काय आहे, मिथ्या आहे. मग याचा अर्थ काय झाला, एक आत्माच तेवढा सत्य ठरला, माझा देह स्थूल मिथ्या ठरला, माझं मन मिथ्या ठरलं, माझी बुद्धी मिथ्या ठरली. म्हणजे हे जे काय विचार आहेत, या विचारांना समजून सांगणारी मंडळी मी तयार करतो. मुख्य विचार काय आहे की ज्यावेळी या नको असलेल्या अधर्मी लोकांचा निपात होतो, त्यावेळी काय आहे, अध्यात्म विचाराचा मोठा प्रसार होतो. आणि अध्यात्म विचाराच्या प्रसारामध्ये काय होऊन जातं, लोक एकमेकांशी नीट वागू शकतात. आता त्याचं नीट वागू शकतात या शब्दाचा अर्थ ते संतांच्या विचाराला थोडंसं गृहीत धरू शकतात. संतांचं म्हणणं काय आहे की हरीच्या दासा हरी दाही दिशा. हा विवेक आहे की हरीचा दास मी जर समजावून घेत असेल, मी स्वतःला पांडुरंगाचा दास समजत असेल, तर मला पांडुरंग पाहता आला पाहिजे. सर्वांमध्ये पांडुरंग पाहणं हा विवेक आहे. आपल्याला जर का विवेकच शोधायचा असेल तर पांडुरंगच एक तेवढा सत्य असून पुन्हा उर्वरित सगळं कसं आहे, मिथ्या आहे. मग शरीर माझं मिथ्या, मग या शरीराने केलेली कर्म मिथ्या, त्या निमित्ताने मिळणारी फळं सुद्धा मिथ्या, आणि त्या निमित्ताने होणारं सुखदुःख सुद्धा मिथ्या. मग त्या निमित्ताने मी काय व्हावं, सुखी व्हावं आणि दुःखी व्हावं, अशा घटना का घडाव्यात माझ्या अंतःकरणात. त्याचं कारणच आहे की मी या गोष्टींना सत्यत्व दिलेलं आहे. मी प्रत्येक प्रसंगांना सत्यत्व दिलेलं आहे. 20-25 वर्षापूर्वी कोणीतरी अपमान केलेला असतो, तो कधीच्या काळी विसरूनही गेलेला असतो, पण ती व्यक्ती पाहिली की उफाळून येतो. काय गरज आहे, 20-25 वर्षापूर्वी झालेली गोष्ट माझ्या डोक्यात येते, पण 20-25 वर्षापूर्वी मी त्या संतांचं दर्शन घेतलं होतं आणि आज मला त्यांचं दर्शन होतंय, त्यावेळी मी तसाच होतो, आजही मी तसाच आहे, हा विचार कधी येत नाही माझ्या अंतःकरणात. का बरं असं होतं, म्हणजे नको असलेल्या ठिकाणी सत्यत्व दिलं जातं आणि हवे त्या ठिकाणचा जो अभ्यास आहे तो मात्र काही घडत नाही. हे असं घडण्याचंच कारण काय आहे की मी काय झालेलो आहे, सत्य गेले भोळ्यावरी, अविद्येची झाली थोरी. हे आपल्या तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे की सत्य काय झालं, गेलं भोळ्यावरी. म्हणजे वास्तविक काय आहे की ही जी अविद्या आहे, त्या अविद्येची इतकी थोरवी वाढलेली आहे की त्यामुळे काय झालं, सत्य झाकोळून गेलं. वास्तवात झाकोळलेलं आहे का सत्य, वास्तवात झाकोळलेलं नाहीये. वास्तवात झाकोळलेलं असतं तर सत्याचा कधीच उलगडा झाला नसता. पण ज्या अर्थी सत्याचा उलगडा होतो त्या अर्थी सत्यासंबंधी विवेक करता येतो. आणि विवेक असं सांगतो की एक तेवढंच सत्य असून आत्मरूप, बाकी उर्वरित सगळं काय आहे, मिथ्या आहे. म्हणजे सगळे माझे नातेवाईक, माझे संपत्ती, माझे घर, माझी गाडी, माझं सगळं हे ज्याच्या निमित्ताने मी काय करत असतो, सतत काय होत असतं, माझं चित्त, माझी अंतःकरण वृत्ती ही सतत खालीवर होत असते. माझ्यापेक्षा कमी दर्जाची गाडी दिसली की मला सुपिरियरिटीचा अहंकार होतो. माझ्यापेक्षा दुसऱ्याची गाडी जर का मोठी वाटली की मला लगेचच काय होते, माझ्या अंतःकरणात प्रतिकूल भावना तयार होते. आणि प्रतिकूल भावना नुसती तयार होत नाही तर मी परत त्याच्यामध्ये वाहून जातो. आता हे वाहून जाणं हे सगळं अविवेकाचं लक्षण आहे. पण इथे भगवंत असं म्हणतायत की ज्यावेळी मी असा जन्म घेतो, म्हणजे एखादा अवतार रूपाने, त्यावेळी मी काय करतो, अविवेकाची काजळी फेडून टाकतो आणि साधकांची दिवाळी साजरी करतो. आता साधकांची दिवाळी कशात आहे, साधकांची दिवाळी ही आत्मरूप होण्यात आहे. साधक नावाची जी गोष्ट जेव्हा डिफाईन तयार होते त्यावेळी विचारसागर असं सांगतो की ज्याने मल आणि विक्षेप दूर केलेले आहेत त्याला साधक असं म्हणतात. म्हणजे याने पाप करण्याची वृत्ती आणि चित्तातील चंचलता घालवलेली आहे तो साधक.
आणि मी साधक आहे का नाही हे मी तपासून घ्यायची गरज आहे. आणि ज्यावेळी तपासणी करायला सुरुवात होते त्यावेळी मात्र काय होऊन जातं, साधकाच्या काय म्हणूया डेफिनेशनच्या काय होऊन जातात, चिंदड्या उडतात. आणि मग माझे जे काय नको असलेले सगळे काय म्हणूया गुण असतात, अवगुण म्हणूया त्याला, ते अवगुण सगळे माझ्या पुढे येतात. म्हणून साधक मी स्वतःला म्हणताना फार मोठ्या काय म्हणूया जबाबदारीने म्हणण्याची गरज आहे. पण काय आहे, हरिओम म्हणायचं आणि पुढे चालायचं. स्वसुखे विश्व कोंदे, धर्मची जगी नांदे, भक्ता निगती दोंदे सात्विकाची. ज्ञान्याकरिता आत्मानंदाने त्रैलोक्य भरून जाते, धार्मिकांकरिता अधर्माचा नाश झाल्यामुळे धर्मच एक जगात नांदत असतो. भक्तांना सगुण भक्तीमुळे अष्टसात्विक भावाची पुष्टता प्राप्त होते. म्हणून काय होऊन जातं की भक्तांचा तिथे काय होऊन जातो, एक विजय होऊन जातो. आता विजय अष्टसात्विक भाव त्या भक्तांच्या निमित्ताने पुढे येतात. याचा अर्थ काय होतं की देवळात आरती चालते, आरतीच्या निमित्ताने त्या लोकांचा भाव प्रसन्न होतो. भाव प्रसन्न झाल्यामुळे पुन्हा काय होऊन जातं, सर्व लोक निदान 1 तास का होईना त्या आरतीच्या निमित्ताने घरदार वगैरे सगळं विसरतात. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. वास्तविक पुढे पुढे जाऊन त्यांनी अभ्यास करावा ही भाषा आहे. पण काय आहे, ज्ञानाकरिता आत्मानंदाने त्रैलोक्य भरून जाते. म्हणजे जो ज्ञानरूपाचा अभ्यास करतो त्याला काय होऊन जातं, अभ्यासाला एक छान वेळ मिळतो, अवसर मिळतो. आपल्याला अभ्यासाला अवसर खूप आहे, दिलेला आहे. आज आपल्याला अभ्यास करता येतोय की नाही, म्हणजे याचा अर्थ काय झालेला आहे की तो जो काय पूर्वी निर्धारण केलेला आहे ते अजून आपल्याला अभ्यास करायला तो विचार काय वेळ सगळं काही पुरतंय. आपल्याला आज शांत चित्ताने आपण आपल्या घरात आपण अभ्यास करू शकतोय, इथपर्यंत येऊ शकतोय, इथून घरी जाऊ शकतोय. जर का तिथे अधार्मिक लोक असती, अधार्मिक लोक म्हणजे काय की जी त्रास देणारी लोक आहेत ती येणाऱ्या जाणाऱ्या आपल्या रस्त्यावर असती तर आपलं येणं जाणं कठीण झालं असतं, आपला अभ्यास कठीण झाला असता. पण हे सगळं आज जे जमतंय ते केवळ कोणाची कृपा आहे, ती केवळ भगवान श्रीकृष्णाची कृपा आहे. हे आपल्याला समजून घ्यायची गरज आहे. म्हणून भक्तांना सगुण भक्ती करता येते. शेवटी भक्ताचं जर का वैभव असेल तर ते कुठं आहे, ते सगुण भक्तीत आहे. जोपर्यंत सगुण भक्तीत तो भक्त येत नाही, ज्ञानी भक्त, तोपर्यंत काय आहे, त्याच्या भक्तीला थोडासा काय म्हणूया डागच आहे, काजळीच लागलेली आहे. पण जेव्हा तो सगुणाचा विचार करायला लागतो, याचाही विचार बघा ना उद्धवाचा. उद्धवाला काय केलं भगवंतानी, त्याला तिकडे पाठवला, गोकुळात पाठवला आणि त्याला भक्ती शिकवली. आणि भक्ती शिकून तो जेव्हा आला भगवंताकडे त्यावेळी त्याच्या डोळ्यातनं पाणी येत होतं. म्हणजे काय झालेलं होतं, तो खरंच भक्त झालेला होता. आणि भक्त शब्दाचा अर्थ काय, विभक्त म्हणजे भक्त नव्हे. तो त्या गोपिकांनी सांगितलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या वर्णनाची एकरूप झालेला होता की ते वर्णन त्यांनी कधीच ऐकलेलं नव्हतं. कारण त्यांनी जे वर्णन ऐकलेलं होतं ते कोणतं होतं, स्वगत सजातीय विजातीय भेदरहित अखंड एक रस, हे त्याचं होतं. आणि इथं गोपिकांकडे तो जेव्हा गेला, गोपी त्यांच्याकडे गेला, गोकुळात गेला, त्यावेळी त्यांचं वर्णन काय होतं, घनश्याम अशी जी भाषा होती ती भाषा त्याला कळाली की जे सगुण आहे तेच निर्गुण आहे. पण ते कळण्यासाठी मात्र काय आहे, तिथे जावं लागलं त्याला. आता हे कसं काय घडलं, मग तिथे जाता कसं आलं त्याला, त्याचं कारणच आहे की भगवंतानी तिथे काय केलेली होती, ती भूमी प्रशस्त केलेली होती, जरासंधाचा वध केलेला होता. त्यामुळे तिथे काय झालेलं होतं, सुखशांती ही समाधानाने नांदत होती. पुढे असं म्हणतायत, तो चालीला संगे न चळे, देहीचा देही नाकळे, मग पंचत्वी तव मिळे माझ्याची रूपे. तो जीवनमुक्त पुरुष प्रारब्ध असेपर्यंत देहेंद्रिय मनबुद्धींनी व्यवहार करीत असला तरी आसक्तीने करीत नाही. देहात असला तरी देहाने बद्ध होत नाही. जेव्हा त्याचा देह पंचमहाभूतात विलीन होतो तेव्हा तो माझ्या निरुपाधिक स्वरूपाशी एकरूप होतो, विदेह मुक्तीला प्राप्त होतो. आता मुख्य मुद्दा काय आहे, जन्म मरणाची शेष भरी ही जी भाषा आहे ना, त्याचा विचार केला पाहिजे. आणि मग तोच जर जोडायचा असेल तर काय आहे, माझं येणं आणि जाणं हे कसं आहे. त्याच्या आधीची ओवी काय आहे, माझे अजत्वे जन्मणे, म्हणजे मी अजत्व म्हणजे मी जन्माला न येणारा असताना सुद्धा माझं जन्माला येणं.
अक्रियताची कर्म करणे. वास्तविक मी आत्मरूपाने कसा आहे, अक्रीड आहे, पण तरी सुद्धा कसा आहे, मी कर्म करतो. हां, मग कर्म करून तो अकर्ता आहे. त्यांनी सर्व कर्म केली, त्यांनी कुठलंही कर्म टाळलेलं नाहीये. आणि आता मी सुद्धा अकर्ता व्हायचा असेल तर मला तरी कुठे कर्म टाळता येणार आहे? मला सर्व कर्म करायची आहेत. तिसरा जो भाग आहे, दुसरा जो भाग आहे तिसऱ्या अध्यायातला, तो काय आहे, मी कर्ता रहित होऊन कर्म करावे. म्हणजे मी करतो हा भाव सोडून द्यावा. आणि तिसरा जो आहे, ह्या अविकार जो जाणे तो परममुक्त. आणि हे माझं स्वरूप जे आहे ते कसं आहे, तर ते अविकारी आहे, त्याच्यामध्ये काहीच विकार नाही. आणि असं जे काय बोलणी आहे ती केवळ जीवनमुक्ताची आहे. ही जी काय भाषा तयार झाली शेषभरीची, की धर्म आणि नीतीला वाव देतो, तेव्हा जीवनमुक्तीचा विचार पुढे येऊ शकतो. अदरवाईज जीवनमुक्तीचा विचार पुढे येणं शक्य आहे काय? म्हणून असा जीवनमुक्त जो असतो तो चालीला संगे न चळे. याचा अर्थ काय आहे, तो जीवनमुक्त पुरुष प्रारब्ध असेपर्यंत तो त्याचं जीवन जगतो, पण तो त्या शरीराबरोबर त्याचा संग असतो. पण शरीराबरोबर संग असून सुद्धा तो मात्र चळत नाही. त्या जीवनमुक्ताचं लक्षण सांगताना त्या ज्ञानदेवांनी फार सुंदर ओवी लिहिली आहे. तो विषयावरी लोळे परी विषय संगे न मळे. हा, विषयांवर तो लोळतो, म्हणजे विषय त्याच्या अवतीभोवती असतात पण त्याच्या अंतःकरणात विषय नसतात. हा, विषय काय असतं, विषय जे केव्हा मला बंधनात टाकतो. विषय शब्दामध्ये विषधातू आहे आणि विषधातूमध्ये काय आहे, बंधन आहे. आता बंधनात तो मला केव्हा टाकतो, मी करतो, मला तो विषय भोगायला मिळाला पाहिजे, अशी जेव्हा भाषा तयार होते, विषयांमध्ये सुख आहे म्हणून मला अधिक विषय भोगायला मिळाला पाहिजे, अशी जेव्हा भाषा तयार होते, त्यावेळी त्या विषयांमध्ये काय होऊन जातो, बंधन तयार होतं. वास्तवात विषयांनी काय मला सुख मिळतंय काय? वास्तविक विषयांमुळे सुख जर मिळत असतं तर अधिक विषय भोगून मी अधिक सुखी झालो पाहिजे, पण तसं काही घडत नाही. मग विषयाच्या निमित्ताने माझी चित्तवृत्ती शांत होते आणि मला सुखाचा अनुभव येतो. तर मग प्रत्येक वेळी विषयाच्या निमित्तानेच माझी वृत्ती शांत झाली पाहिजे असं काही आहे काय? सुख होण्यासाठी विचार करायची गरज आहे. झोपेमध्ये मला रोज सुख मिळतं, त्यावेळी विषय असतो काय भोगायला मला? ज्यावेळी मी जागा होतो त्यावेळी मी सकाळी उठून काय म्हणतो, मी अत्यंत सुखात होतो. म्हणजे याचा अर्थ काय, एक सुख असं आहे की ते निर्विषय आहे, निर्विशेष आहे. म्हणजे तिथे कुठलाही विषय नाहीये, शरीर असलं तरी ते सुख आहे. पुन्हा इथे काय आहे, तो चालीला संगे न चळे. मुख्य काय आहे, तो त्याच्या शरीराबरोबर चालतो, तो त्याच्या देहेंद्रियांचे व्यवहार सगळे करतो, पण ते करून सुद्धा तो अकर्ता असतो. मुख्य काय आहे, अकर्ता रूपाने व्यवहार करणं हे काय आहे, व्यवहार करून न करण्यासारखं आहे. आपल्याला व्यवहार करून न करण्यासारखं व्हायचं असेल तर प्रत्येक व्यवहार हा भगवंताला अर्पण केला पाहिजे. आणि तो भगवंताला अर्पण केला तर मग काय आहे, मज देवनी जाळीत कर्मफळे. तुम्ही मला कर्म अर्पण करा आणि तुम्ही अकर्ते व्हा, ही भगवंताची आज्ञा आहे. तू जर अकर्ता झाला तर अकर्ता हे स्वरूप लक्षण आहे, तुला त्या आनंदाचा अनुभव येईल. म्हणून काय आहे, हा जो जीवनमुक्त आहे, प्रारब्ध असेपर्यंत तो त्याचं जीवन जगतो. पण ते जीवन जगत असताना मात्र कसा असतो, पुन्हा संचित प्रारब्ध क्रियमाण अवघा झाला नारायण. हा, काही असू दे, काहीही घडलं तरी तो काय म्हणतो, हरिओम तत्सत. काहीही घडलं तरी तो म्हणतो रामकृष्ण हरी. भले त्याच्या जीवनात एखादी चांगली घटना घडली तरी तो काय म्हणतो, रामकृष्ण हरी. भले एखादी वाईट घटना घडली तरी रामकृष्ण हरी. चांगली घटना आणि वाईट घटना ही ठरवली कोणी? हा विचार करायची वेळ येते तेव्हा असं लक्षात येतं की चांगली घटना म्हणजे माझ्या अंतःकरणाला अनुकूल घटना घडली तर चांगली घटना, आणि माझ्या अंतःकरणाला प्रतिकूल घटना घडली की वाईट घटना. ही झाली चांगल्या आणि वाईटाची भाषा. पण ज्यांनी सगळं आपलं जीवनच नारायण रूप केलेलं आहे त्याच्या ठिकाणी दुसरा सिद्धच कसा होईल? इथे भाषा आली आहे ना मागच्या याला, की अरे दुसरा नावाची गोष्टच सिद्ध होत नाही, तर मग सुख आणि दुःख ही दुसरी भाषा आहे. सुख होणं आणि दुःख होणं ही दुसरी भाषा आहे. सगळीकडे सुखरूपताच असताना, सगळीकडे चांगल्या अर्थाने आनंदी आनंद असताना मी काय म्हणतो, मला काय झालं आज बरं वाटत नाही, मला काय झालं, माझं हे झालं, माझं ते झालं. अरे रडतो किती दिवस? कधीतरी ज्ञानदेवांकडे जा, ज्ञानदेवांकडे गेला तर रडणं बंद करतील ते तुझं. म्हणून जीवनमुक्त जो असतो तो रडका नसतो कधी,
तो कायम पॉझिटिव्हली पुढे जात असतो. म्हणून प्रारब्ध असेपर्यंत तो काहीही करेल, इतकं काम करेल, खूप काम करेल, पण त्यामध्ये मात्र आसक्त असणार नाही. हां, आणि असं आसक्त नसताना तो जे काय सगळं काम करेल, ते सगळं काम कोणाच्या सत्तेवर झालेलं असेल? ते ईश्वरूप विठ्ठलाच्या सत्तेवर झालेलं असेल. पुढे असं म्हणतायत, देहीचा देही दाकळे. म्हणजे तो देहात येतो, देहाने काय होतो, जणू काही बद्ध झाल्यासारखा वाटतो, वास्तवात बद्ध होत नाही. तो काय असतो, एक जीवनमुक्त आहे आणि एक काय आहे, एक सामान्य बद्ध आहे. दोघं शेजारी जेवायला बसून दोघंही जेवण करतात, दोघंही जेवण करतात, आणि तो तिसरा जो पाहत असतो ना, तो म्हणतो ह्याच्यात आणि त्याच्यात फरक काय? कारण तो तिसरा वावळट असतो ना, त्याला काही डोकं नावाची गोष्टच नसते. त्याला कळत नाही की ह्याची अविद्या बाधित झालेली आहे आणि ह्याची अविद्या मात्र काय आहे, जशीच्या तशी टणटणीत आहे. याला आनंदाचा काय म्हणूया ठेवा प्राप्त असल्यामुळे दोघंही एकमेकांशेजारी उभे असले तरी एक जीवनमुक्त असतो, साधू दिसती वेगळाले परी ते स्वरूपी मिळाले. ते स्वरूपी मिळालेले असतात आणि हा मात्र स्वरूपापासून वंचित असतो. म्हणून हा काय असतो, देहाच्या निमित्ताने जणू काही बद्ध झाल्यासारखा वाटतो, वास्तवात हा काही बद्ध झालेला नसतो. समर्थांची मनाच्या श्लोकातला विचार आहे, देहीचा असो न विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. देहामध्ये असतो पण देहसत्यत्व भ्रांतीतनं तो बाहेर पडलेला असतो. असं देहसत्यत्व भ्रांतीतनं बाहेर जे पडणं आहे ते कशाचं आहे लक्षण, ते आत्मस्वरूपाचं लक्षण आहे आणि याला मी वाव देतो असं भगवंताचं म्हणणं आहे. भक्तांच्या दृष्टीने या गोष्टी करण्याला मी वाव देतो. म्हणून काय आहे, मग पंचत्वी तव मिळे माझ्याची रूपी. मग जेव्हा देह नावाची गोष्ट काय म्हणूया पडते त्या जीवनमुक्ताची, त्यावेळी वासना देह शिल्लक न राहिल्यामुळे तो विदेहमुक्त होतो. म्हणजे तो मलाच येऊन मिळतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे, सर्वजण मलाच येऊन मिळतात. भगवंताचं म्हणणं आहे सर्वजण मलाच येऊन मिळतात, कोणत्या ना कोणत्या जन्मात मलाच येऊन मिळतात. ठरवावं लागेल तुला, याच जन्मात यायचंय का कुठल्या जन्मात यायचंय. म्हणजे पुढे आणखीन जन्म होऊन सुखी किंवा दुःखी व्हायचंय का याच जन्मात सुखरूप व्हायचंय, हे ठरवावं लागेल मला. आणि ज्या दिवशी मी ठरवेल त्या दिवशी मी मात्र काय आहे, माझ्या आनंदाकडे निघून जायची व्यवस्था आहे. पुढची ओवी सांगतात, यरवी परापर न शोचिती, जे कामना शून्य होती, वाटा केवेळी न वचती क्रोधाची या. एरवी जे स्वकीय आणि परकीय यांचा नाश झाला असता त्याविषयी शोक करत नाही, जे विषय तृष्णा रहित असतात आणि जे कोणत्याही काळी क्रोधाच्या मार्गाने जात नाहीत, कोण असे जीवनमुक्त. ते कसे, परापर न सोचिती, हा माझा आणि हा दुसरा. म्हणजे जीव जीवातला भेद शास्त्र दृष्टीने पाहिलं तर हा माझा जीव जवळचा आणि हा काय आहे, माझं ऐकत नाही म्हणून कसा, मला न आवडणारा जीव. वास्तविक दोघांचं कॉन्स्टिट्यूशन काय, दोघांचं एकच लक्षण, हरिमय. त्या जीवाचं अधिष्ठान सुद्धा आत्मस्वरूप, या जीवाचं अधिष्ठान सुद्धा आत्मस्वरूप आणि माझं अधिष्ठान सुद्धा आत्मस्वरूप. मग असं असताना हे माझं त्याचं आणि ह्याचं, हे ज्या काय तीन गोष्टी तयार झाल्या केवळ उपाधी भेदाने तयार झाल्या. आणि भगवंता आधी काय सांगतायत, तू उपाधी मिथ्या आहे. आरशामुळे उपाधी काय झाली, शरीर नावाची उपाधी भासायला लागली. वास्तविक आरसा नावाची उपाधी मध्ये आली आणि शरीर सत्यत्व भ्रांती तयार झाली. वास्तविक उपाधी कशी आहे, मिथ्या आहे. असली तरी चालते आणि नसली तरी चालते. म्हणून हा जो जीवनमुक्त असतो तिथे काय होऊन जातं, हा जवळचा आणि हा लांबचा हा भावच नष्ट झालेला असतो. मग सर्व ठिकाणी काय असतो, विठ्ठल भावच असतो, जे कामना शून्य होती. आता कामना शून्य होती या शब्दाचा अर्थ ते विषयांमध्ये आनंद शोधायला जात नाही, विषय तृष्णा रहित. म्हणजे याचा अर्थ काय, विषय मिळाला तरी सुद्धा शांत असतात, विषय नाही मिळाला तरी सुद्धा शांत असतात. पण कधीतरी आधी विषय मला नको ही भूमिका स्वीकारावी लागते. कारण त्या विषयाविषयीचं वैराग्य म्हणजे अनासक्त वृत्ती जोपर्यंत डेव्हलप होत नाही तोपर्यंत काय आहे, विषय असला तरी चालेल नसला तरी चालेल ही भाषा बोलता येत नाही आपल्याला. आशा तृष्णा रहित ही जी काय भूमिका आहे, त्यावेळी पहिल्यांदा मला आशा काय करावी लागते, शांत करावी लागते, तृष्णा ही शांत करावी लागते. आणि जोपर्यंत ती शांत होत नाही तोपर्यंत असली तरी चालेल नसली तरी चालेल ही भाषा मी बोलू शकत नाही. म्हणून इथे जी काय आहे, वाटा केवेळी न वचची क्रोधाची या, कोणत्याही काळी ते क्रोधाच्या मार्गाने जातच नाही. राग का आला मला तुमचा,
त्याचं कारणच एक विचारात घ्यायची गरज आहे की ज्यावेळी दुसरा सिद्ध होतो त्यावेळी मला राग येतो. तुमचा राग काय येतो? कारण तुम्ही माझ्या मनासारखं वागला नाही. बरं, अजून त्याचं आपण काय म्हणूया, जस्टिफिकेशन करूया. मन जड अचेतन का चेतन? मन जड अचेतन. त्यांनी विचार केलेला काय? मिथ्या. कारण मन मिथ्या म्हणून त्यांनी विचार केलेला मिथ्या. मग तुम्ही माझ्या मनासारखं वागला काय न वागला काय? तुमचं तुम्हाला आहे. आतमध्ये भाषा ती आहे. संत आपल्याला काय सांगतात, श्री गुरु आपल्याला काय सांगतात, असा असा अभ्यास कर. आता असा असा अभ्यास कर म्हणताना मी तसा तसा अभ्यास केला तर मी होतो त्यांच्या आवडीचा, आणि नाही केला तर ते काय म्हणतात, रामकृष्ण हरी. आता दोन्ही बाजूला रामकृष्ण हरी. केला तरी रामकृष्ण हरी, नाही केला तरी. पण एका रामकृष्ण हरीच्या ठिकाणी आनंद आहे आणि एक मात्र काय आहे, रडतंय. आता त्याला काय करणार? म्हणून इथे क्रोध नाही. तिथे तू अभ्यास कर, नाही तर नको करू. आणि भाषा काय चालती, आमचे श्रीगुरु अतिशय शांत. आता करणार काय? 1000 शिष्य आहे. काय 1000 वेळा जर का त्यांनी क्रोध तयार केला तर काय होऊन जाईल त्यांची अवस्था? 86 वर्षाचं आयुष्य जगता जगता त्यांची काय म्हणूया खूप मोठी पंचायत झाली असते जर प्रत्येक वेळी क्रोध काढला असता त्यांनी तर. कारण का, अभ्यास करणारे थोडे आणि अभ्यास न करणारे 1000. म्हणजे इथं 2 आणि 1000चं जर का कॉम्बिनेशन असेल तर क्रोध किती कोणावर करायचा? म्हणून जीवनमुक्त क्रोध करायचं काही कारणच नाही. तू अभ्यास कर, नाही तर नको करू. माझी अंतःकरण दृष्टी समोर राहिली पाहिजे, ती शांत राहिली पाहिजे. पुढची ओवी असं सांगते, सदा मियाची आथिले माझी आ सेवा जियाले, की आत्मबोधे तोषले वितरागजे. जे अखंड माझ्यामुळे संपन्न आहेत, माझ्या भक्तीमुळे जे जगले आहेत, आत्मज्ञानाने जे संतुष्ट आहेत आणि ज्यांची विषयासक्ती नष्ट झालेली आहेत, ते मदभावे, ते मदभावा सहजे आले, मी त्याची ते होऊन ठेले, जे मज तया उरले पदर नाही. ते माझ्या स्वरूपाला स्वभावताच प्राप्त होतात. याचा अर्थ मी तेच आणि तेच मी होऊन राहतात. कारण त्यांच्यात व माझ्यात भेदाचा आड पडदा उरलेला नसतो. मुख्य काय होतात, असे जे काय अखंड माझी भक्ती करतात, जे सतत माझंच चिंतन करतात, आता त्यांना काय होऊन जातं, ते मदभावा सहज आले, ते मजरूपच होऊन जातात. मी आणि ते किंवा ते आणि मी असा भेदच उरत नाही. आणि असा एक अभेद सिद्ध झाला. आणि त्या अभेद सिद्ध झाल्यानंतर मग कोण कोणता वेगळा, कोण श्रीगुरु, कोण भक्त आणि कोण शिष्य, आणि कोण काय म्हणूया ज्याची भक्ती चालली आहे तो. इथे कुठलाच भेद शिल्लक राहत नाही. उरतं ते केवळ काय आहे, ते स्वरूप आहे. आणि स्वरूप एकमेव अद्वितीय असल्यामुळे, अखंडैक रस असल्यामुळे त्याच्यामध्ये कुठलाच भेद नाही. असं भेदशून्य अवस्था म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भेदशून्यता आहे. म्हणून इथे काय आहे, शुद्ध सोन्याचा विचार आहे. पुढच्या ओवींच्या निमित्ताने ते काय म्हणतात की ते शुद्ध सोन्याचा विचार आहे. आणि शुद्ध सोन्यामध्ये त्या पितळ्याचा काळेपणा नाहीच आहे. आपण जर का बेंटेक्स सोनं घेतलं ना आणि हातावर घासून पाहिलं तर त्याचा काळेपणा उतरतो, आणि शुद्ध सोनं घेतलं तर त्याचा काळेपणाच उरत नाही. असे माझे जे भक्त आहेत ते शुद्ध होऊन जातात. आणि असं शुद्ध होणं या ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाच्या निमित्ताने काय आहे, महत्वाचं आहे. म्हणून हा जो योग आहे तो या पद्धतीने आहे. आणि असा जो योग आहे तो कसा आहे, तो त्या पुन्हा सूर्यदेवाला मी सांगितला. तिथून पुढे मनु, मग विवस्वान, इक्ष्वाकू, आणि आता तो मी तुला सांगतोय. आता तू तरी नीट ऐकून घे. ही भाषा आहे. कारण तू जर नीट ऐकला तर मग हे पुढे आम्ही आहोत ना, पुढे आमच्यासारख्यांची व्यवस्था होईल आणि आमच्यासारख्यांना तो योग कळेल. आणि मग त्या निमित्ताने आम्ही सुद्धा काय आहे, आमच्या नियतकर्मामध्ये रत राहू. आम्ही अहंकार रहित होऊन कर्म करू, आम्ही फलाशा रहित होऊन कर्म करू. आणि अशी भूमिका तयार करण्यासाठी या 4थ्या अध्यायाचा खास प्रयत्न आहे. तो आपल्याला आत्ता आज या निमित्ताने आपण अभ्यास केला. आता आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत.